हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला RTMNU म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी यांच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचा स्टडी करायचा आहे. संशोधन कार्यप्रणालीचा अभ्यास करायचा आहे, जो MCQs थ्रू आपण करणार आहोत. MCQsचा प्रॅक्टिस पण होईल आणि तुमच्या कन्सेप्ट देखील संपूर्ण याच्यामध्ये क्लिअर होणार आहेत. ज्याचं हे आजचं आपलं 24वा लेक्चर आहे. ऑलरेडी 23 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथोडॉलॉजीचे. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे एक्झामचा पॅटर्न असा आहे की 50% मार्क्स किंवा 50 मार्क्स हे एक सेक्शनला आहेत आणि दुसऱ्या सेक्शनला 50% मार्क्स आहेत, 50 गुण आहेत. टोटल 100 मार्क्सची ही एक्झाम आहे. त्याच्यामध्ये पहिला पार्ट सेक्शन ए जो आहे तो रिसर्च मेथोडॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूडवरती आहे. रिसर्च ॲप्टिट्यूड आणि जनरल ॲप्टिट्यूड असं त्याला म्हटलं जातं. तर त्यामध्ये रिसर्चवरती 40 क्वेश्चन्स आणि जनरल ॲप्टिट्यूडवरती 10 क्वेश्चन्स असा हा रेशिओ असणार आहे. सो यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो स्पेशली फॉर सेक्शन ए. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत 20 संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, ज्यामध्ये 10 मॉक टेस्ट या रिसर्च मेथोडॉलॉजीच्या असतील आणि उरलेल्या 10 जनरल ॲप्टिट्यूडवरती असतील. सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF फॉर रिसर्च मेथोडॉलॉजी. जसं की वेटेज रिसर्च मेथोडॉलॉजीला जास्त आहे सेक्शन ए मध्ये, तर त्यासाठी ही सरावासाठी MCQ PDF तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. असा हा फुल कोर्स आहे 599 रुपयाला. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच रजिस्ट्रेशन करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. हा कोर्स तुम्हाला गॅरंटेड सिलेक्शन करून देणार आहे, कारण असा हा कोर्स डिझाईन केलेला आहे की तुमचा सेक्शन ए एकदम परफेक्ट होणार आहे आणि फार थोडे पर्सेंटेज म्हणजे 50% मार्क व्हायला ह्याच्यामध्ये खूप हेल्पफुल होणार आहे सेक्शन ए मध्ये फुल कोर्समध्ये. ओके. तर आज आपण युनिट 9 स्टार्ट करतोय, जो आहे रिसर्च इथिक्स. तर रिसर्च इथिक्स म्हणजे काय आहे, त्यावरती कसे MCQs येऊ शकतात हे आपल्याला बघायचं आहे. रिसर्च इथिक्स मध्ये काय काय टॉपिक्स आहेत, तर हिस्ट्री ऑफ रिसर्च इथिक्स, हिस्ट्रीमध्ये कसा कसा त्याचा वापर आहे किंवा काय हिस्ट्री आहे त्याला. इंट्रोडक्शन टू द इथिकल प्रिन्सिपल्स, त्याचे प्रिन्सिपल्स काय काय, त्यामध्ये व्हॉट इज मोरॅलिटी, व्हॉट इज इथिक्स, व्हॉट इज इथिकल थेअरी, anonymity, confidentiality, informed consent, rights of participants, harmed respondents and researchers, principle of biomedical and social sciences ethics. हे वेगवेगळे इथिक्सचे प्रकार आहेत किंवा इथिक्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला MCQ थ्रू करायचा आहे आजच्या सेशन मध्ये. एथिकल गाईडलाईन इन सोशल रिसर्च, तर गाईडलाईन काय आहे एथिकल रिसर्चच्या सोशल रिसर्च मध्ये, कशा प्रकारे ते वापरले जातात हे आपल्याला क्वेश्चन्स थ्रू MCQs थ्रू समजून घ्यायचा आहे. युनिट 9 बघूयाचा पहिला प्रश्न काय आहे. The two important components of research responsibility are sincerity in work and avoiding dash dash. संशोधन जबाबदारीचे दोन महत्वाचे घटक आहेत, कामात प्रामाणिकपणा आणि डॅश डॅश टाळणे. तर काय टाळावं आणि कामात प्रामाणिकपणा ठेवावं, म्हणजे आपलं रिसर्चचं जे काम आहे रिस्पॉन्सिबिलिटी पूर्वक आपण कंप्लीट करतो आहोत. ऑप्शन दिलेले आहेत. प्लॅगॅरिझम, ए आहे प्लॅगॅरिझम, रायटिंग द थेसिस, रिसर्च टेक्निक्स अँड कॉन्फिडेन्शियलिटी. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते ए आहे प्लॅगॅरिझम. प्लॅगॅरिझम म्हणजे काय, साहित्याची चोरी. आपल्याला माहिती आहे रिसर्च मध्ये शेवटी आपल्याला एक संदर्भ सूची द्यावी लागते, बिब्लिओग्राफी द्यावी लागते की आपण काय काय यूज केलंय. पण एखादा घटक किंवा एखादा पॅसेज जसाच्या तसा आपण कॉपी करू शकत नाही किंवा संदर्भ जसाचा तसा आपण घेऊ शकत नाही. त्याचा वापर करून आपल्या रिसर्च मध्ये आपण माहिती जमा करू शकतो किंवा लिहू शकतो, पण जसंच्या तसं त्याला प्लॅगॅरिझम म्हणजे साहित्यिक चोरी असं म्हटलं जातं. मग आपल्याला जर रिस्पॉन्सिबिलिटी पूर्वक रिसर्च करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कामात प्रामाणिक असलं पाहिजे आणि साहित्याची चोरी टाळली पाहिजे, तेव्हा आपला इथे रिसर्च जो आहे तो आपला व्यवस्थित होईल, रिस्पॉन्सिबिलिटी पूर्वक होईल. तर प्लॅगॅरिझम काय आहे सांगते. Plagiarism is a presenting someone else's work or idea as your own without their consent. तर काय सांगितलेलं आहे की प्रेझेंटिंग समवन एल्स वर्क म्हणजे कोणतरी दुसऱ्या व्यक्तीचं वर्क जे आहे, काम जे आहे, लिखाण जे आहे ते आपण आपल्या आयडिया म्हणून दुसऱ्यांना सांगणं, कुठलाही संदर्भ न देता की या व्यक्तीची माहिती आपण तिथे जमा करतोय, लिहितोय, आपल्या संदर्भ देतोय, असं कुठेही मेन्शन न करता जर ती इन्फॉर्मेशन आपण त्याला वापरली तर त्याला प्लॅगॅरिझम म्हणजे साहित्यिक चोरी असं म्हटलं जातं. By incorporating it into your work without full acknowledgement, all published and unpublished material, whether the manuscript, printed or electronic form, is covered under this definition. तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर होतात, प्रिंटेड असो, मॅन्युस्क्रिप्ट असो, इलेक्ट्रॉनिक गोष्टी असो, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. पब्लिश, अनपब्लिश,
पण ते जर कोणी ऑलरेडी करून ठेवलेलं असेल तर त्याचं क्रेडिट त्याला न देता आपण ह्या गोष्टी वापरल्या तर ते प्लॅगॅरिझम म्हणजे साहित्यिक चोरी होते. टर्निंग इन समवन एल्स वर्क ॲज युअर ओन म्हणजे थोडक्यात तेच आपल्याला सेंटेन्स दिलेलं की एखाद्याचं काम आपलं काम म्हणून दाखवणं याला आपण साहित्याची चोरी बोलतो. पण कुठलाही संदर्भ न देता जर आपण तिथे रेफरन्स दिला असेल, बिब्लिओग्राफीमध्ये असं मेन्शन केलं असेल, तर आपण तिथे चोरी होणार नाही. कॉपिंग लार्ज पीसेस ऑफ टेक्स्ट फ्रॉम सोर्स विदाउट साइटिंग द सोर्स म्हणजे सोर्सला आपण तिथं कुठलाही संदर्भ न देता ते मोठे मोठे पॅसेज किंवा पीसेस आपण जसे तसे जर वापरत असतो आपल्या गोष्टीमध्ये. टेकिंग पॅसेज फ्रॉम मल्टिपल सोर्सेस किंवा मल्टिपल सोर्सेस मधून जर आपण पॅसेज घेत असलो, पायसिंग देम टुगेदर एकत्र करत असलो अँड टर्निंग इन अ वर्क ॲज युअर ओन जरी आपण ते सगळं वेगवेगळे पीसेस मधून पॅसेज घेत असलो आणि आपल्या एका रिसर्च मध्ये किंवा एका थेसिस मध्ये रायटिंग मध्ये जर ते आपण एकत्र लिहित असो जर ते आपलं वर्क आहे असं म्हणून पण विदाउट गिव्हिंग देअर क्रेडिट विदाउट देअर कन्सेंट तर तो साहित्यिक चोरी असेल. आणि जर तुम्ही तर रिसर्च मेन्शन केलं असेल की या संदर्भातून आम्ही हा माहिती गोळा केलेली आहे तर ती चोरी ठरत नाही. ते तुम्ही संदर्भामध्ये वापरू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण सेकंड नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स मोस्ट अप्रोप्रिएटली एक्सप्लेन्स रिसर्च इथिक्स दिलेले ऑप्शन्स आहेत त्यापैकी रिसर्च इथिक्स हा पॉइंट किंवा रिसर्च इथिक्स म्हणजे काय हे नेमकं काय स्पष्ट करते ऑप्शन्स पैकी ते आपल्याला सांगायचे. ऑप्शन्स आहेत इट स्टेट्स हाऊ टू राईट अ रिसर्च रिपोर्ट फ्लॉलेसली त्यात निर्दोषपणे संशोधन अहवाल कसा लिहावा हे नमूद केलेले असते. इट गिव्स द मेथोडॉलॉजी ऑफ रिसर्चिंग विदिन सोशल नॉर्म्स हे सामाजिक नियमांनुसार संशोधन करण्याची पद्धत देते. सामाजिक नियम इथे आपण असं म्हणू शकत नाही रिसर्च इथिक्सला. ते आपण प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतर्गत गोष्टींनी ते सगळ्या गोष्टी नीतिशास्त्र तयार करत असतं. नेक्स्ट आहे इट गव्हर्न्स द प्रिव्हेन्शन अँड ऑफ प्लॅगरिझम हे साहित्यिक चोरीला प्रतिबंधित करते. फक्त रिसर्च इथिक्स मध्ये एवढाच एक पॉइंट आहे का की हे साहित्यिक चोरीला प्रतिबंधित करते? त्यात आणखीन साऱ्या गोष्टी आहेत. ऑप्शन डी काय इट प्रोव्हाइड्स कॉमन सेट ऑफ डूज अँड डोंट्स ऑफ कंडक्टिंग अँड इथिकल रिसर्च हे नैतिक संशोधन आयोजित करण्याचा म्हणजे डूज अँड डोंट्स म्हणजे काही गोष्टी करायला पाहिजेत आणि काही गोष्टी नाही करायला पाहिजेत यांचा एक संच प्रदान करते. मग ऑप्शन डी इथे आपल्याला अधिक करेक्ट वाटतं. बाकीच्या गोष्टीही आहेत रिसर्च इथिक्स मध्ये पण दिलेल्या पर्यायांपैकी डी पर्याय जास्त योग्य आहे कारण त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. मग सामाजिक नियमांनुसार वापरणं किंवा साहित्यिक चोरी न करणं किंवा निर्दोषपणे संशोधन अहवाल प्रसिद्ध करणे या सगळ्याच गोष्टी या डूज अँड डोंट्स मध्ये येतात संचामध्ये येतात. म्हणून इथं करेक्ट आन्सर काय येणार आहे डी. रिसर्च इथिक्स इज अ कॉन्फिडिकेशन ऑफ सायंटिफिक मॉरॅलिटी इन प्रॅक्टिस म्हणजे रिसर्च इथिक्स म्हणजे काय थोडक्यात सायंटिफिक मॉरॅलिटी म्हणजे तुमच्यामध्ये जे काही नीती आहे किंवा नीतिशास्त्र आहे चांगल्या गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिस मध्ये आणणं त्याला रिसर्च इथिक्स म्हणतात. गाईडलाईन्स फॉर रिसर्च एथिक्स स्पेसिफाय द बेसिक नॉर्म्स अँड व्हॅल्यू ऑफ रिसर्च कम्युनिटी रिसर्च कम्युनिटीसाठी बेसिक नॉर्म्स व्हॅल्यूज जे आहेत व्हॅल्यूज आपण म्हणतो मूल्य म्हणतो त्या गाईडलाईन करण्यासाठी आपण रिसर्च इथिक्सला वापरतो. दे आर बेस्ड ऑन जनरल इथिक्स ऑफ सायन्स कशावर बेस्ड असतात ते जनरल इथिक्स ऑफ सायन्स जस्ट एज अ जनरल इथिक्स इज बेस्ड ऑन द मॉरॅलिटी अँड सोशल सोसायटी ऍट लार्ज हे सगळं कशावर असतं बेस्ड तर मॉरॅलिटी मूल्य जे गोष्टी आहेत नीती म्हणजे वागणूक कशी असली पाहिजे व्यक्तीची किंवा एखाद्या एक व्यक्ती असं म्हणून काय वागलं पाहिजे हे चांगल्या गोष्टी म्हणजे मॉरॅलिटी असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय थर्ड नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स मेक द कंपायलन्स ऑफ रिसर्च एथिक्स डिफिकल्ट रिसर्च एथिक्स खालीलपैकी कोणते घटक संशोधन नैतिकतेचे पालन करण्यात कठीण करतात किंवा बाधा टाकतात? ऑप्शन्स आहेत सोशल नॉर्म्स सामाजिक नियम रिस्पेक्ट फॉर कॉन्फिडेन्शियलिटी गोपनीयतेचा आदर लॅक ऑफ चेक्स तपासणीचा अभाव सेल्फ चेक स्वतःची तपासणी. तर यापैकी कुठली गोष्ट अशी आहे जी आपल्याला नैतिकतेचं पालन करण्यामध्ये बाधा टाकते? सामाजिक नियम टाकतात का बाधा? नाही ते तर उलट आपल्याला हेल्प करतात की समाजामध्ये हे जे नियम आहेत ते चांगल्यासाठी आहेत हे नियम बघून आपल्याला नैतिकतेचं पालन करायला पाहिजे म्हणजे हे आपल्याला सपोर्ट करते. रिस्पेक्ट फॉर कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे गोपनीयतेचा आदर करणं हे ते नैतिकते एक तत्व आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे हे आपल्याला बाधा आणणार नाही तर हे आपल्याला नक्कीच हेल्प करेल. सेल्फ चेक स्वतःची तपासणी करणं हे सुद्धा आपल्याला हेल्प करेल की आपण बरोबर आहे की चूक आहे. पण लॅक्स ऑफ चेक्स म्हणजे तपासणीचा अभाव जिथे आढळेल आपल्याला काही गोष्टी जेव्हा आपण तपासायचा
अभाव येतो किंवा तपासला जात नाही, तेव्हा तिथे नैतिकतेचं पालन करण्यामध्ये काहीतरी बाधा येऊ शकते किंवा तपासणी केली नाही म्हणून एखादा घटक चुकीचा होऊ शकतो आणि तिथे मग नैतिकतेचं पालन मोडलं जाईल किंवा उल्लंघन होईल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे? सी, तपासणीचा अभाव हे करेक्ट आन्सर आहे. इन बिझनेस इथिक्स, आता इथे एक उदाहरण घेतलं की बिझनेस इथिक्स मध्ये कंटेक्स्ट कंपायलन्स generally refers to the companies or business persons conformity with relevant laws and regulation. बिझनेस करताना आपल्याला काहीतरी रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात त्या बिझनेसशी रिलेटेड प्रत्येक पर्सनसाठी ते त्या बिझनेसचे इथिक्स असतात. दॅट इज फॉलोइंग द रूल्स सेट आउट बाय द गव्हर्नमेंट. तसेच काही रूल्स गव्हर्नमेंटने सुद्धा घालून दिलेले असतात. Compliance and means by which company seeks to ensure it gives rise interesting issues of corporate culture. त्याच्यामध्ये काय होतं की कॉर्पोरेट कल्चर हे एक निर्माण होतं. एथिक्स वगैरे घालून दिलेले असतात. रूल्स आणि लॉज रेग्युलेशन्स मधून आपोआपच इथिक्स तयार होतात बिझनेससाठी. हे एक एक्झाम्पल आहे की इथिक्स कसे तयार होतात आणि इथिक्स कसे लागू होऊ शकतात. तर बिझनेस मधले इथिक्स आपल्याला अशा प्रकारे लागू होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट काइंड ऑफ प्लॅगरिझम. आता प्लॅगरिझम म्हणजे आपल्याला काय कळालं की साहित्याची चोरी, आणि साहित्याची चोरी कशी असू शकते तेही सांगितले. खालीलपैकी कोणता साहित्यिक चोरीचा प्रकार नाही हे आता आपल्याला सांगायचंय. ऑप्शन्स आहेत पॅच रायटिंग, अनटेंड प्लॅगरिझम, डायरेक्ट इनडायरेक्ट प्लॅगरिझम. तर पॅच रायटिंग म्हणजे एखादा पॅसेज किंवा त्यातलं लेखन आपण घेतो त्याला पॅच रायटिंग म्हणतात. हा चोरीचा प्रकार असू शकतो. विदाउट सायटेशन किंवा विदाउट बिबलिओग्राफी मध्ये मेन्शन न करता घेणं त्याला आपण साहित्यिक चोरी म्हणू शकतो. इनडायरेक्ट आणि डायरेक्ट हे दोन्ही सुद्धा प्लॅगरिझमचे प्रकार आहेत. तुम्ही अप्रत्यक्ष चोरी होऊ शकते किंवा डायरेक्ट चोरी सुद्धा होऊ शकते साहित्याची. तर ते दोन्ही प्रकार साहित्याच्या चोरीचे आहेत. पण अनटेंड प्लॅगरिझम म्हणजे अशुद्ध साहित्यिक चोरी असा कुठलाही प्रकार नाहीये. म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे? बी, अनटेंड प्लॅगरिझम. अशुद्ध साहित्यिक चोरी हा साहित्यिक चोरीचा कसलाही प्रकार नाही. कॉमन टाइप ऑफ प्लॅगरिझम. प्लॅगरिझमचे काही कॉमन टाइप आहेत जे यूज होतात, जे आहेत डायरेक्ट प्लॅगरिझम. डायरेक्ट म्हणजे काय, आपण वर्ड टू वर्ड सगळं कॉपी पेस्ट करतो आपल्या वर्कमध्ये. डायरेक्ट प्लॅगरिझम इज अ वर्ड फॉर वर्ड ट्रान्सक्रिप्शन ऑफ सेक्शन ऑफ समवन एल्स वर्क विदाउट ॲट्रिब्युशन अँड विदाउट कोटेशन मार्क्स. म्हणजेच कुठलीही मिसिंग न करता आपल्या दुसऱ्याचा वर्क हे आपल्या याच्यामध्ये कॉपी पेस्ट करतात. थोडक्यात कॉपी पेस्ट म्हणजे डायरेक्ट प्लॅगरिझम असं म्हणतो. सेल्फ प्लॅगरिझम, मोसेक प्लॅगरिझम अँड ऍक्सिडेंटल प्लॅगरिझम हे काही प्लॅगरिझमचे टाइप्स आहेत, आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 5th नंबरचा. द फायनल एम ऑफ एव्हरी रिसर्च इज. प्रत्येक संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट काय? जरी त्याच्यात आपण रिसर्च इथिक्स मांडले असतील, व्यवस्थित रिसर्च करून डेटा अनालिसिस वगैरे करून आपण रिसर्च तयार करतो, पण मेन त्याचं एम काय असतं, प्रत्येक रिसर्चचं अंतिम उद्दिष्ट काय असतं ते सांगायचंय. ऑप्शन्स आहेत इथिकल रिसर्च, रिसर्च रिपोर्ट, स्पॉन्सरशिप आणि फ्युचर रिसर्च. त्याच्यात करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? बी, रिसर्च रिपोर्ट. सगळ्या गोष्टी जेव्हा रिसर्च होतो तयार, तेव्हा शेवटी आपल्याला काय करावं लागतं? रिसर्च रिपोर्ट करावा लागतो आणि त्याचाच उपयोग मग पुढच्या काही गोष्टींवरती स्कीम लागू करायच्या, की पुढे त्याच्यावरती कशाची उपाययोजना करायची आहे, तर ह्या सगळ्यांचा उपयोग आपण रिसर्च रिपोर्ट वरून करतो. म्हणून अंतिम उद्दिष्ट काय असतं? तर रिसर्च रिपोर्ट तयार करणं. करेक्ट आन्सर आपल्याला बी मिळालेला आहे. A research aim express the intention or aspiration of the research study. रिसर्च स्टडीचं काम म्हणजे रिसर्चचा एम काय असतं? रिसर्च स्टडी. इट समराइज इन अ सिंगल सेंटेन्स व्हॉट यू होप टू अचीव ऍट द एंड ऑफ द रिसर्च प्रोजेक्ट. तर त्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला की रिसर्च प्रोजेक्टच्या शेवटी आपल्याला सिंगल सेंटेन्स मध्ये सांगायचं असतं की काय आपल्याला मिळवायचं होतं या रिसर्च मध्ये आणि आपल्याला काय कन्क्लुजन मिळालेलं आहे. युअर एम शुड बी स्पेसिफिक अँड phrased in such a way that is possible to identify when it is achieved. तर आपलं एम हे क्लिअर असावं, म्हणजे जेव्हा पण आपलं कन्क्लुजन आपल्याला मिळेल तर त्याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की आपल्याला जे हवं होतं, जे आपलं एम होतं रिसर्च मध्ये, ते क्लिअर झालेलं आहे की नाही, त्याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे की नाही, हे आपल्याला क्लिअर करता आलं पाहिजे. म्हणूनच सिंगल लाईन मध्ये, सिंगल सेंटेन्स मध्ये समराइज केलेलं आपलं रिसर्चचं एम असावं. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 6 नंबरचा. बिफोर बिगिनिंग अ रिसर्च, द रिसर्चर मस्ट ऑब्टेन ऑथरायझेशन टू रिसर्च फ्रॉम द पार्टिसिपंट्स टू बी रिसर्च अँड द डॅश डॅश. संशोधन सुरू करण्यापूर्वी संशोधकाने संशोधन करण्यासाठी सहभागी संशोधनासाठी अधिकृतता प्राप्त केली पाहिजे.
कशाची अधिकृतता प्राप्त केली पाहिजे? ऑप्शन्स आहेत रिसर्चर्स पॅरेंट्स, संशोधकाचे पालक, रिसर्च लायब्ररी, संशोधन ग्रंथालय, रिसर्च इन्स्टिट्यूट, संशोधन संस्था आणि स्पॉन्सर्स. स्पॉन्सर्सची अधिकृतता आधी घ्यायला पाहिजे का संशोधन करताना? नाही. पालक, कोण सभेमध्ये त्यांचे पालक आपण शोधत बसणार आहोत का? नाही. मग संशोधन ग्रंथालयाचे पण परवानगी आपल्याला घ्यावी लागत नाही. आपण ग्रंथालयातून कुठलेही बुक्स आपल्याला हव्या त्या वेळेस घेऊ शकतो. म्हणजे आपला ऑप्शन इथे एकच उरलेला आहे ज्याची अधिकृतता आपल्याला मिळाली पाहिजे आपल्याला संशोधन करताना. ते काय आहे? रिसर्च इन्स्टिट्यूट, संशोधन संस्था. मग करेक्ट आन्सर इथे आपल्याला काय मिळालेलं आहे? सी. At its core, the function of any research institute is to gather together and analyze currently available data. तर ह्याचं काय महत्व असतं? इन्स्टिट्यूट कडून आपण का माहिती घेतो? तर ती सगळी माहिती जी आहे ती आपल्याला एकत्र करून परत अनालाइज करण्यासाठी हेल्प होते. Engage in experimentation based on theories inspired by the analysis and report outcome of those experiments interested parties. तर काही गोष्टी ज्या असतात आपण सगळे माहिती एकत्र करतो. आधी झालेले त्या विषयावरची रिसर्च किंवा आपण केलेले रिसर्च हे इन्स्टिट्यूट एकत्र करते आणि एकत्र केल्यानंतर मग त्याची माहिती किंवा त्याचा आउटकम जे असेल ते आपल्या सगळ्यांनाच उपयोगी होतं किंवा त्या इन्स्टिट्यूटसाठी देखील उपयोगी ठरतं. म्हणून आपण इन्स्टिट्यूटकडून अधिकृत प्राप्तता करून घेतो की हा आपल्याला रिसर्च करायचा आहे किंवा केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 7th नंबरचा. कॉपिंग द वर्क ऑफ अदर ऑथर्स इन होल पीस इज कॉल्ड ॲज. इतर लेखकांचे काम संपूर्ण तुकड्यामध्ये कॉपी करणे असे म्हटले जाते. तर इथेच आपल्याला दिलेलं आहे पीस, तुकडा इथे दिलेला आहे म्हणजे आपल्याला कुठला आन्सर इथे यायला पाहिजे ऑप्शन्स मध्ये ते बघूया. सेल्फ प्लॅगरिझम, इनडायरेक्ट प्लॅगरिझम, डायरेक्ट प्लॅगरिझम आणि डी ऑप्शन आहे पॅच रायटिंग. तर तुकडा आणि पीस त्याच्यावरून आपल्याला करेक्ट आन्सर इथे मिळायला पाहिजे ते आहे पॅच रायटिंग त्याला म्हणतात. करेक्ट आन्सर इथे आपलं डी आहे पॅच रायटिंग. पॅच लेखन त्याला म्हणतो आपण. एखादं काम जसं तसं एखादा तुकडा कॉपी करणं आणि पेस्ट करणं त्याला पॅच रायटिंग म्हणतात. Patch writing refers to the act of making small changes and substitutions to copied source of material. तर पॅच रायटिंग काय म्हणतात? एखादा पीस जसाचा तसा उचलून घेणं, फक्त त्याच्यामध्ये थोडं काहीतरी चिन्ह किंवा एखाद्या वर्डला सिनॉनिम्स वापरणं, या सगळ्याला आपण पॅच रायटिंग असं म्हणतो. कॉपिंग फ्रॉम अ सोर्स टेक्स्ट अँड देन डिलीटिंग सम वर्ड्स. म्हणजे जे काही आपण सोर्स यूज केलेला आहे, कॉपी पेस्ट केलेला आहे, त्यातले काही वर्ड्स डिलीट करणं आणि जसं तसं परत वापरणं. Alternating grammatical structure, काही ग्रामॅटिकल स्ट्रक्चर बदलणं, or plugging in one for one synonym substitutes. म्हणजे काही गोष्टींना आपण सिनोनिम्स वापरणं त्याला पॅच रायटिंग असं म्हणतात. समजलं पॅच रायटिंग म्हणजे काय? याच्यावरती देखील आपल्याला क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 8 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेप्स इन रिसर्च आर लिस्ट vulnerable टू रिसर्च एथिक्स. संशोधन खालीलपैकी कोणती पायरी कमीत कमी संशोधन नैतिकतेसाठी असुरक्षित आहे किंवा जास्त गरजेची नाहीये नैतिकता पाळण्यासाठी? ऑप्शन्स आहेत आयडेंटिफाईंग द रिसर्च व्हेरिएबल्स, संशोधन व्हेरिएबल्स ओळखणे, डेटा कलेक्शन प्रोसिजर, डेटा अनालिसिस प्रोसिजर, रिपोर्टिंग रिसर्च आउटकम्स. संशोधनाच्या परिणामांचा अहवाल देणे. तर इथे आपल्याला नैतिकता पाळावी लागते. याच्यात कुठलाही फेरबदल किंवा जास्त गोष्टी ऍड करता येऊ शकत नाही. अनालिसिस करताना पण ते पण प्रॉपर करावं लागतं. चुकलं तर तिथे नैतिकता आपली जाऊ शकते. डेटा कलेक्शन करताना पण आपल्याला बायस होऊन चालत नाही. अनबायसपणे आपल्याला डेटा कलेक्ट करावा लागतो, ती प्रोसिजर करावी लागते. म्हणजे तिथे पण आपण नैतिकता जपू शकतो. ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला इथे आवश्यक आहेत. पण आयडेंटिफाईंग द रिसर्च व्हेरिएबल्स कोणते आहेत यासाठी नैतिकता तिथे आपल्याला जास्त आवश्यक वाटत नाही. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे या प्रश्नाचं काय असणार आहे? ए. आयडेंटिफाईंग द रिसर्च व्हेरिएबल्स, संशोधन व्हेरिएबल्स ओळखणे ही पायरी कमी महत्वाची आहे असं आपण इथे म्हणू शकतो. Identifying research variables and defining the research variable are more concerned with the theoretical approach and not falls under the strict research parameters. हे काय गोष्टी आहेत की ह्या ज्या गोष्टी आहेत ते स्ट्रिक्ट रिसर्च पॅरामीटर्स मध्ये येत नाहीत, तेवढ्या महत्वाच्या नाही आहेत आपल्याला. Therefore, option 1 in research is a least vulnerable in research ethics. म्हणून हे जे ऑप्शन आपल्याला दिलेलं होतं मागच्या क्वेश्चन मध्ये ते जास्त vulnerable, least vulnerable आहे रिसर्च इथिक्स मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 9th नंबरचा. रिसर्च इथिक्स कमिटीज आर. संशोधन नैतिकता समित्या आहेत किंवा यामध्ये नैतिकता तपासली जाते किंवा नैतिकता आपण बघत असतो. तर ती कुठली कमिटी? ऑप्शन्स आहेत कमिटीज ऑफ रिसर्चर्स, संशोधकाच्या समित्या, कन्व्हेन्ड बाय ऑर्गनायझेशन टू मॉनिटर द पॉलिसीज अँड इथिकल स्टँडर्ड्स ऑफ रिसर्च प्रोजेक्ट्स कॅरिड आउट अंडर देअर ऑस्पिस अंडर देअर नेम. संस्थांनी त्यांच्या नावाखाली त्यांच्या तत्वाखाली
चाललेल्या संशोधन प्रकल्पाच्या नैतिक मानकांचे निरीक्षण आणि पोलीस करण्यासाठी आमंत्रित केले आहेत. तर ही एक कमिटी आहे. आणि दुसरं, कमिटीज ऑफ रिसर्चर्स कन्सर्न विथ इथिक्स, नैतिकतेच्या संबंधित संशोधकांच्या समित्या, आणि कन्सर्न ओनली विथ रिसर्च कंडक्टेड इन मेडिकल सायन्सेस, केवळ वैद्यकीय विज्ञानात केलेल्या संशोधनाशी संबंधित आहेत. तर रिसर्च इथिक्स कमिटीज बद्दल कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे हे सांगायचं आहे. फक्त वैज्ञानिक विज्ञानाशी संबंधित आहे, चुकीचं आहे. किंवा संशोधन नैतिकतेशी संबंधित समिती आहेत, हे पण चुकीचं आहे. हे आपण चांगला रिसर्च किंवा रिसर्च हा योग्य असावा यासाठी आपण तयार केलेले हे इथिक्स आहेत, ते कुठल्याही समितीशी रिलेटेड नाही. आणि फक्त रिसर्चर्स समित्या म्हणजे रिसर्च इथिक्स कमिटी असं नाहीये, म्हणजे ए पण ऑप्शन आहे. मग आपला एकच ऑप्शन इथे करेक्ट आहे, ते म्हणजे बी. करेक्ट आन्सर आहे बी. Research Ethics Committee, also known as Ethical Review Board, ERB, Ethical Review Board, Ethical Review Committee, Human Research Ethics Committee, Institutional Review Board, group of individuals who undertake the ethical review of research protocols involving humans applying agreed ethical principles. तर हे ethical principles ला आपण सगळे agreed करतो आणि ते कशातून तयार झालेले असतात? तर ERB, Ethical Review Board, Ethical Review Committee, Human Research Ethics Committee and Institutional Review Board, हे सगळे ethics कमिटी आहेत असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 10 नंबरचा. इन्स्ट्रुजन इज घुसखोरी आहे. कशाला आपण ही घुसखोरी म्हणू शकतो? ऑप्शन्स पैकी ऑप्शन्स आहेत. व्हॉट इज द रिसर्चर मस्ट एंगेज इन ऑर्डर टू कॅरी आउट द रिसर्च. संशोधन करण्यासाठी संशोधकांनी काय गुंतले पाहिजे, याला घुसखोरी म्हणतात. इट इज द व्हेरी नेचर ऑफ रिसर्च. संशोधनाच्या स्वभावात. एनी अनवॉरंटेड, अननेसेसरी और अनवेलकम एंगेजमेंट विथ अ पर्सन और द प्लेस. एखादी व्यक्ती किंवा ठिकाणासह कोणतीही अनावश्यक किंवा नको असलेली व्यस्तता, ह्याला घुसखोरी म्हणतात. डी, अनअवॉइडेबल इन रिसर्च प्रोजेक्ट. अपरिहार्य एका संशोधन प्रकल्पामध्ये, याला इन्स्ट्रुजन म्हणतात. त्याचं करेक्ट आन्सर आहे सी, ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. अनवॉरंटेड, अननेसेसरी आणि अनवेलकम एंगेजमेंट विथ द पर्सन ऑर द प्लेस, याला इन्स्ट्रुजन असं म्हणतो, घुसखोरी असं म्हणतो प्रकल्पामध्ये, आपल्या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये. ते इंट्रुजन काय आहे? द ऍक्ट ऑफ इंट्रुडिंग or the state of being intruded, especially the act of wrongful entering upon, seizing upon, taking possession of the property of the another. म्हणजे एखाद्याची प्रॉपर्टी वेगळी असेल, लिखाणचं वेगळं असेल आणि त्याच्यावरती आपण एंटर करतोय, ती वेलकम म्हणजे आपण जे बघितलं क्वेश्चन मध्ये, ऑप्शन मध्ये, की अनविलिंगली, अनवॉन्टेडली आपण त्याच्यामध्ये घुसतोय, त्याला घुसखोरी असं म्हणतात. द forcible entry of molten rock or magma into the between other rock formation also included the magma. तर इथे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की मॅग्मा कसा तयार होतो. तर त्याच्यामध्ये मॉल्टन रॉक और मॅग्मा इंटू और बिटवीन अदर रॉक फॉर्मेशन, दुसऱ्या रॉक मध्ये घुसतात आणि त्याचं मग मॅग्मा इंट्रुडेड होतो त्याच्यामध्ये. डिटेक्टिंग सिस्टीम इंट्रोड्युशन, म्हणजे आता दुसरं उदाहरण दिलेलं की सिस्टीम म्हणजे जे आपण ऑनलाईन कामं करतो त्याच्यामध्ये सुद्धा इंट्रुजन्स होत असतात. प्रोसेस ऑफ मॉनिटरिंग द इव्हेंट अकरिंग द कम्प्युटर सिस्टम और नेटवर्क अँड अनालायझिंग देम for signs of possible incident which are violation or imminent threats of violation or computer security policies, acceptable use policies or standard security parties. त्याच्यामध्ये आपण माहिती आहे की आपण सिस्टीम मध्ये म्हणजे आपल्या कॉम्प्युटर मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये आपल्याला सिक्युरिटी दिलेली असते आणि काही वेळेस त्याच्यामध्ये व्हायरस हा इंट्रूड करत असतो, इंट्रुजन करत असतो, म्हणजे घुसखोरी करत असतो. हे आपल्याला उदाहरण दिलं की घुसखोरी म्हणजे नेमकं काय. हे रिसर्चच्या बाबतीत आपण वेगळ्या प्रकारे मांडू शकतो, पण हे दोन प्रकारमध्ये आपल्याला नेमकं इंट्रुडिंग म्हणजे काय हे आपल्याला समजतंय. तर अशा प्रकारे आजचे आपले 10 प्रश्न, 10 कन्सेप्ट इथे संपलेले आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जे काही कन्सेप्ट आपल्या राहिलेल्या आहेत रिसर्च मेथोडॉलॉजीच्या किंवा आपल्याला त्या पेट मध्ये आणखीन उपयुक्त आहेत, त्यावरती एमसीक्यूज बघणार आहोत. आजच्या सिलेबस प्रमाणे आपला सिलेबस आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपले जे काही क्वेश्चन्स किंवा कन्सेप्ट जर राहिले असतील तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.